मस्तकधारण आणि अलौकिक भावावस्था. पंढरीच्या महाद्वार काल्याची अद्भुत कथा. गोष्ट आहे सुमारे 400 वर्षापूर्वीची. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरचे हरिदास घराणे श्री विठ्ठलाच्या अखंड सेवेत तल्लीन होते. या घराण्यातील थोर संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या अनन्य, निस्सीम आणि भावपूर्ण भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात पांडुरंगाने त्यांना एक अलौकिक प्रसाद दिला. देवाने आपल्या श्रीचरणातील दिव्य पादुका काढून पांडुरंग महाराजांच्या स्वाधीन केल्या. त्याचवेळी भगवंताने कौल दिला की आषाढी वारीची सांगता करताना या पादुका हरिदास घराण्याच्या मस्तकावर विराजमान होतील आणि संत नामदेवांचे वंशज त्यांना आपल्या खांद्यावर धरून पंढरी प्रदक्षिणा करतील. तेव्हापासून आषाढी एकादशी, द्वादशी आणि पौर्णिमाचे सर्व सोहळे पार पडल्यानंतर वारीची अधिकृत पूर्णता करण्यासाठी महाद्वार काल्याच्या दिवशी या पादुका मस्तकावर धारण करण्याचा पवित्र मान हरिदास घराण्याकडे अविरत चालत आलेला आहे. काल्याच्या दिवशी संपूर्ण पंढरपुरात एक वेगळाच भक्तीचा उत्साह दाटलेला असतो. दुपारच्या सुमारास हरिदास वाड्यात या ऐतिहासिक प्रसंगाची तयारी सुरू होते. हरिदास घराण्याचे मुख्य मानकरी देवासमोर अत्यंत नम्रतेने, लीनतेने आणि भावपूर्ण अंतःकरणाने बसतात. तेव्हा ते उपस्थित असलेल्या ज्येष्ठ सेवेकरी त्यांच्या मस्तकावर सुमारे 100 फुटी लांब आणि वजनाने अतिशय जड असलेला रेशमी फेटा अतिशय काळजीपूर्वक, नीटनेटका आणि शास्त्रोक्त पद्धतीने बांधण्यास सुरुवात करतात. त्या फेट्याच्या अगदी मध्यभागी जिथे मस्तकाची ब्रह्मदंड जागा असते तिथे साक्षात श्री विठ्ठलाच्या त्या 400 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक दिव्य पादुका अत्यंत आदराने आणि जयघोषात प्रस्थापित केल्या जातात. ज्या ठिकाणी त्या दिव्य पादुका मानकऱ्यांच्या मस्तकाला स्पर्श करतात आणि 100 फुटी फेट्यामध्ये त्या घट्ट बांधल्या जातात, त्याच क्षणी इथे जमलेले हजारो भाविक एका अलौकिक, अभूतपूर्व चमत्काराचे साक्षीदार बनतात. पादुकांचा मस्तकावर स्पर्श होतात मानकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक ऐहिक आणि लौकिक भाव क्षणात गायब होतो. त्यांचे डोळे अर्धमिलीन होतात किंवा पूर्णपणे मिटले जातात. त्यांच्या शरीरातील सर्व जाणीवा, थकवा, भूक, तहान आणि मीपणा पूर्णपणे गळून पडतो. ते थेट अद्वैत भावसमाधीत प्रवेश करतात. त्यांना स्वतःच्या देहाचे, सभोवतालच्या प्रचंड जनसागराचे, रणरणत्या उन्हाचे आणि टाळ मृदुंगाच्या प्रचंड आवाजाचे कोणतेही भान उरत नाही. विठ्ठल रूपाशी त्यांचे मन इतके एकरूप होते की ते स्वतःच्या पायावर साधे उभे राहण्याच्या किंवा चालण्याच्या स्थितीतही राहत नाही. भक्तीच्या अथांग भाराने आणि पांडुरंगाच्या अस्तित्वाने त्यांचे शरीर अतिशय जड, स्तब्ध आणि पूर्णपणे समाधिस्थ होते. हरिदास महाराज अशा अलौकिक भावावस्थेत जातात. संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास परिवार मोठ्या आदराने आणि ध्येयाने पुढे सरसावतात. संत नामदेव महाराज ह्यात असताना काल्याच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या भक्तांना आपल्या भक्कम खांद्यावर उचलून धरत असत. त्याच पूर्व परंपरेचा वारसा जपत नामदास परिवारातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी भावावस्थेतील आणि समाधिस्थ असलेल्या हरिदास महाराजांना आपल्या भक्कम खांद्यावर उचलून घेतात. त्यानंतर पंढरपूरच्या इतिहासातील एक सर्वात थरारक आणि भावपूर्ण सोहळा सुरू होतो. नामदास परिवारातील मंडळी खांद्यावर पादुका धारण केलेल्या समाधिस्थ महाराजांना घेऊन थेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करतात. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात, टाळ्यांच्या कडकडाटात आणि ज्ञानोबा तुकाराम, संत नामदेव महाराज की जय या कानठळ्या बसणाऱ्या ललकारीत ते मंदिर लाकडी मंडपात आणि गर्भगृहासभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालतात. खांद्यावर घेणारे संत नामदेवांचे वंशज आणि मस्तकावर देवाच्या पादुका घेऊन अद्वैत भावसमाधीत असलेले हरिदास महाराज या दोघांचा तो प्रदक्षिणेचा वेगवान प्रवास म्हणजे साक्षात भक्त आणि भगवंताच्या भेटीचा एक जिवंत अनुभव असतो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंडपाच्या सभामंडपात सर्व वारकरी आणि संत परिवार एकत्र जमतात. तिथे काल्याचा मुख्य अभंग अत्यंत भक्तिभावाने आणि तन्मयतेने गायला जातो. संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराजांचे काल्याचे अभंग गाताना संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. काल्याचा हा प्रसिद्ध अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात घुमतो. काला काग कोपसी दही भात लोणी, अमृत ते तुझ पुढे ठेविले आणोनी, गोपाळ बैसले घेऊन काल्याच्या शिदोऱ्या,
पांडुरंग हसे पाहुनी कृष्णाच्या या लीला. काला केला कान्हा, काल्याचा हा रंग, आनंदे नाचते सभवते गोपाळ वर्ग. अभंगाची सूर गुंजत असताना सभामंडपात उंचावर बांधलेली पहिली मुख्य दहीहंडी फोडण्याचा प्रसंग येतो. नामदास परिवाराचे मानकरी आणि वारकरी एकत्र येऊन हा काल्याचा महाप्रसाद असलेली हंडी मोठ्या उत्साहाने आणि जयघोषात फोडतात. हंडी फुटताच काल्याचा प्रसाद सर्व उपस्थितांवर उधळला जातो आणि भाविक विठ्ठल विठ्ठल असा गर्जर करत तो प्रसाद अत्यंत श्रद्धेने ग्रहण करतात. देवासमोरील पहिली दहीहंडी फुटल्यानंतर हा भव्य सोहळा मंदिराच्या मुख्य महाद्वारातून बाहेर पडतो. म्हणूनच या परंपरेला महाद्वार काला असं नाव पडलं. मिरवणूक जेव्हा महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या वाळवंटाकडे सरकते तेव्हा हा प्रसंग डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा उभे असलेले लाखो वारकरी आणि भाविक खांद्यावर पादुका घेऊन धावणाऱ्या नामदास परिवारावर आणि भावावस्थेतील महाराजांवर गुलाल, बुक्का, सुकामेवा, दूध, दही, कुंकू आणि शेकडो किलो लाह्याची अलोट उधळण करतात. संपूर्ण पंढरपूर गुलालाच्या गुलाबी रंगात आणि लाह्यांच्या पांढऱ्या शुभ्र चादरीत न्हाऊन निघते. मिरवणूक चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्यावर चंद्रभागेचे पवित्र पाणी आणि दुधाचा अभिषेक देवाच्या पादुकांवर अर्पण केला जातो. एवढा प्रचंड जनसागर, जयघोष, पाण्याचा वर्षाव आणि गुलालाची उधळण सुरू असतानाही मस्तकावर पादुका धारण केलेले मानकरी मात्र आपल्या अथांग आणि निश्चल समाधी अवस्थेत स्थिर असतात. त्यांना कशाचेही भान नसते. चंद्रभागेच्या वाळवंटातून सुरू ही मिरवणूक पुढे नगरातील विविध ऐतिहासिक गल्लीबोळीतून कुंभार घाट, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्य गल्ली आणि हरिदास वेश ठिकठिकाणी टांगलेल्या दहीहंड्या फोडत शेवटी पुन्हा हरिदास वाड्यात परतते. वाड्यात मिरवणूक आल्यानंतर अत्यंत आदराने आणि सावकाशपणे मानकऱ्यांच्या मस्तकावरून तो 100 फुटी जड फेटा आणि श्री विठ्ठलाच्या त्या दिव्य पादुका सोडल्या जातात. पादुका मस्तकावरून निघताच एक अत्यंत आश्चर्यकारक आणि चकित करणारी घटना घडते. मस्तकावरून पादुका बाजूला ठेवतात. मानकरी हळूहळू आपले डोळे उघडतात, दीर्घ श्वास घेतात आणि क्षणात पूर्ववत शुद्धीवर येतात. जेव्हा भाविक त्यांना आदराने विचारतात, महाराज तुम्ही मंदिरातून वाळवंटात कसे गेलात, रस्त्यात काय घडले, हजारो किलो गुलाल उधळला गेला ते तुम्हाला आठवतं का? तेव्हा ते अत्यंत नम्रतेने जोडलेल्या हातांनी उत्तर देतात, मला यातले काहीही आठवत नाही. पादुका डोक्यावर ठेवल्या आणि पुढे काय घडले हे केवळ पांडुरंगालाच ठाऊक. मी तर त्या वेळेस फक्त विठ्ठलमय होतो. संत नामदेव महाराजांच्या काळात सुरू झालेली आणि हरिदास घराण्याला मिळालेल्या त्या दिव्य प्रसादाची ही परंपरा आज 400 वर्षानंतरही तितक्याच भक्तीने, निष्ठतेने आणि श्रद्धेने जपली जाते. पादुकांचे मस्तक धारण आणि अलौकिक भावावस्था हा केवळ एक धार्मिक विधी किंवा उत्सव नसून तो वारकरी संप्रदायातील अहंकार शून्य भक्ती, गुरुकृपा आणि स्वतःचे देहभान विसरून ईश्वराच्या स्वरूपात पूर्णपणे एकरूप होण्याचा जगातील एक साक्षात आणि जिवंत चमत्कार आहे. रामकृष्ण हरी. ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुटे.